लोकसभा निवडणुकीच्या 5व्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी पार पडले। हे मतदान पार पडत असताना जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात विधानसभेचे वारे वाहणे सुरू झाले आहे। मागील 4 टर्म पासून जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे वर्चस्व असून 5वा टर्म सुद्धा ते सहजपणे पार करतील अशी मतदारसंघात चर्चा आहे। महाविकास आघाडीमधील अंतर्गत गटबाजी हेच आमदार संजय कुटे यांच्या यशाचे मोठे गमक ठरत आहे। जोपर्यंत महाविकास आघाडी एकसंघ होऊन मतदान प्रक्रियेला सामोरे जाणार नाही तोपर्यंत आमदार संजय कुटे यांना विजयापासून मतदारसंघात रोखणे तुर्तास तरी कठीणच आहे। जोपर्यंत महाविकास आघाडी एकसंघ होऊन मतदान प्रक्रियेला सामोरे जाणार नाही तोपर्यंत आमदार संजय कुटे यांना विजयापासून मतदारसंघात रोखणे तुर्तास कठीणच आहे आणि त्याचीच प्रचिती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा होणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे। मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर ह्या सुद्धा विधानसभेच्या पूर्ण तयारीत असून ते उमेदवारी खेचण्यात यशस्वी होतील असे चित्र आघाडीत दिसत आहे। त्यामुळे महाविकास आघाडी अखेर हा मतदारसंघ कोणाकडे देतो यावर चर्चा करण्या अगोदरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे प्रसिद्धी प्रमुख आशिष वायझोडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला असून या व्हिडिओच्या माध्यमातून महाविकास आघाडीने शरद पवार गटाला उमेदवारी न दिल्यास प्रसेनजित पाटील हे विधानसभा निवडणूक लढणारच असे या व्हिडिओमधून दिसून येते। याचाच अर्थ प्रसेनजित पाटील पुन्हा एकला चलोरेच्या भूमिकेत ठाम असल्याने मतदारसंघात उलट सुलट चर्चा होत आहे। आपल्या लोकांसाठी केली त्याने जीवाची भी होळी, लोक पुढे जाई सुख समृद्धी तीच हो त्याची दिवाळी, हा कधी हा थांबला गडी एकटा निघाला, गडी एकटा निघाला। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जळगाव जामोद मतदारसंघात तिरंगी लढत होणार एवढे मात्र निश्चित। जळगाव जामोद मतदारसंघाचा विचार केल्यास हा मतदारसंघ जातीवादी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात लढले तर आमदार संजय कुटे पुन्हा 5व्यांदा बाजी मारतील असे चित्र आज रोजी निर्माण झाले आहे। त्यामध्ये भर पडली ते वंचित फॅक्टरची। यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुप्रसिद्ध जनरल सर्जन डॉक्टर प्रवीण पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे दिसत आहे। डॉक्टर प्रवीण पाटील यांची संग्रामपूर तसेच शेगाव तालुक्यातील त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळेच त्यांची मतदारावर चांगलीच पकड असल्याने वंचितचे उमेदवार प्रवीण पाटील सुद्धा चांगले मतदान घेण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि वंचित फॅक्टर मतदारसंघात चालणे हे सुद्धा डॉक्टर संजय कुटे यांना फायद्याचे ठरेल। त्यामुळे जळगाव मतदारसंघात असे चित्र राहिल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संजय कुटे यांना विकास कामांचा पाढा न वाचताच निवडणूक लढणे सोयीस्कर झाले आहे। परंतु असे असले तरी राज्यातील राजकीय वातावरण पाहता सर्वसामान्य जनता नेमका काय निर्णय घेते यावरच मतदारसंघाचे राजकीय भवितव्य ठरणार एवढे मात्र नक्की। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।